भाषांतर. तर लक्षपूर्वक ऐका. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझे मुख कोरडे पडले आहे. तात्पर्य वाचून चर्चा करू. याचं तात्पर्य महत्त्वपूर्ण आहे. आपण पूर्ण तात्पर्य वाचणार आहोत. तर आपण ध्यान करू. पाठ ऐका. ज्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांनी ध्यान करून मग फक्त ऐकण्याचा प्रयत्न करा. तात्पर्य: भगवंतावर ज्या व्यक्तीची प्रामाणिक भक्ती आहे त्या व्यक्तीकडे देवदेवता आणि सत्पुरुषाच्या ठिकाणी आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो अभक्त आहे तो भौतिक दृष्ट्या शिक्षण आणि सुसंस्कृत याद्वारे कितीही प्रगत असला तरी त्याच्याकडे दैवी सद्गुणांचा अभावच असतो. अर्जुनाने जेव्हा आपापसात युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन युद्धभूमीवर जमलेल्या आपल्या मित्रांना, सगळे सोयऱ्यांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो त्यांच्याबद्दलच्या करुणेने अत्यंत व्याकुळ झाला. आपल्या सैनिकाबद्दल तर त्याला पूर्वीपासूनच सहानुभूती वाटत होती आणि आता विरुद्ध पक्षाकडील सैनिकांचा अटळ मृत्यू पाहून त्याला त्यांच्याबद्दलही करुणा वाटली. या प्रकारे विचार करीत असताना त्याच्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला व तोंड कोरडे पडले. त्यांची युद्ध करण्याची उत्सुकता पाहून तो काहीसा आश्चर्यचकित झाला होता. वस्तुतः संपूर्ण कुटुंब अर्जुनाचे रक्ताचे नातेवाईकही त्यांच्याशी लढण्यासाठी जमले होते. जरी या ठिकाणी उल्लेख केला नसला तरी एखादा सहज कल्पनेने समजू शकेल की फक्त अर्जुनाच्या शरीराच्या अवयवांना कंप सुटत होता आणि मुख कोरडे पडत होते एवढेच नव्हे तर तो करुणेने अश्रू सुद्धा ढाळत होता. ही लक्षणे अर्जुनाच्या दुर्बलतेमुळे नव्हती तर भगवंताच्या शुद्ध भक्ताच्या ठिकाणी आढळणाऱ्या सहृदयतेमुळे होती. म्हणून म्हटले आहे की यशास्सी भक्तीर भगवती किंचनः सर्वे गुणैस्तत्र समासते सुरः हराव भक्तस्य कुतो महद्गुणा मनोरथे नासती धावतो बही. तर हा श्लोक आहे भागवतमधला आणि त्याचा अर्थ खाली आहे. ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्यांच्याकडे देवतांमध्ये ज्याला पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याविषयी दृढ भक्ती आहे त्याच्याकडे देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण आढळतात. पण जो भगवतभक्त नाही त्याच्याकडे काहीच किंमत नसलेली केवळ भौतिक पात्रता असते. याचे कारण म्हणजे मानसिक तरावरच अडकून पडल्यामुळे तो मोहमयी भौतिक शक्तीकडे निश्चितपणे आकर्षला जातो. जी काही शक्य आहे तेवढी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. तर पहा, आता इथून अर्जुन आता आपली मनस्थिती अर्जुन आपली मनस्थिती भगवान श्रीकृष्णाच्या समोर प्रकट करत आहे. आणि अर्जुन काय म्हणत आहेत की हे कृष्ण, युद्धाच्या प्रेरणेने एकत्रित झालेल्या नातेवाईकांना मित्रांना पाहून माझ्या अवयवांना कंप सुटला आहे, माझे मुख कोरडे पडले आहे. आता इथं तात्पर्यामध्ये प्रभुपाद फार सुंदर एक मुद्दा सांगत आहे. तो म्हणजे काय की भगवंतांचे जे प्रामाणिक भक्त असतात त्यांच्यामध्ये देवी देवतांमध्ये असणारे जे सद्गुण आहेत ते आपोआप विकसित होत असतात. परंतु एखादा व्यक्ती भगवंताचा भक्त नाहीये परंतु त्याच्यामध्ये भौतिक भरपूर पात्रता असेल, परंतु पात्रता जरी असेल तरी त्याच्यामध्ये ते देवी गुण आपल्याला दिसणार नाही. भौतिक पात्रता म्हणजे
एखादा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून भौतिक शिक्षण फार घेतलं असेल, काही विशेष समाजाने त्यांनी पद प्राप्त केलं असेल, धनाच्या दृष्टिकोनातून काही भौतिक स्थानाच्या दृष्टिकोनातून, मग अशा प्रकारे तो भौतिक दृष्टिकोनातून फार उच्च स्थितीमध्ये असेल, परंतु तो जर भगवंताचा भक्त नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्याला सद्गुण पाहायला मिळणार नाही. परंतु एखादा भगवंताचा भक्त आहे आणि त्याच्याकडे भौतिक काही ज्याला पात्रता नसेल, परंतु त्या भक्तीमुळे त्याच्यामध्ये सद्गुण काय दिसतील आपल्याला विकसित झालेले दिसतील. आणि हे अर्जुनाच्या द्वारे प्रभुपाद इथे दाखवत आहे. तर अर्जुन काय होता, भगवंतांचा भक्त होता. आणि प्रभुपाद इथे लिहितात, तात्पर्यामध्ये आपण वाचला असता की अर्जुनाच्या शरीरामध्ये हे जे काही बदल दिसत आहे, हे बदल काही भीतीमुळे दिसत नव्हते. आता काय बदल दिसत आहे, शरीर कंपित होत आहे आणि मुख कोरडे पडलेलं आहे. पुढच्या श्लोकांमध्ये पण काही लक्षणे सांगतो अर्जुन आपल्या शरीराची किंवा आपल्या मनाच्या स्थितीची. आता शरीर कंपित होणं किंवा मुख कोरडे पडणं ही लक्षणं दोन प्रकारे प्रकट होतात. एक कोणत्या प्रकारे की एखादा व्यक्ती फार भयभीत झालेला आहे, फार चिंतित झालेला आहे, अशा वेळेला पण व्यक्तीचं शरीर कंपित होतं किंवा त्याचे जे मुख आहे ते कोरडं पडून त्याला बोलता येत नाही व्यवस्थित. कधी कधी आपण फार भयभीत झालो तर आपल्या शरीरावर रोमांच शहारे उभे राहतात, आपण अनुभवलं असेल. म्हणजे भयाच्या स्थितीमध्ये ही लक्षणं दिसतात. परंतु तसेच लक्षणं भगवंतांच्या दिव्य भक्तीच्या स्थितीमध्ये पण दिसतात. त्याला अष्ट सात्विक भाव म्हणलेला आहे. अष्ट सात्विक भाव म्हणजे काय की शास्त्रामध्ये 8 प्रकारचे लक्षणं सांगितलेले आहेत. जी लक्षणं एखाद्या भक्ताच्या शरीरामध्ये दिव्य प्रेमाच्या स्तराला प्रकट होतात. मग ते अष्ट सात्विक भाव किंवा लक्षण कोणती आहेत, मग हीच लक्षणं असतात ती. म्हणजे काय की शरीर कंपित होणं, मुख कोरडं पडणं किंवा शरीरावर रोमांच उभे राहणं, शरीर स्तब्ध होणं किंवा डोळ्यातून अश्रू येणं. एवढंच नाही तर त्या 8 विकारामधला शेवटचा विकार आहे की एखादा व्यक्ती मूर्छेतून खाली पडतो. मग ही सर्व लक्षणं काय आहे, भगवंताच्या भक्तीच्या दिव्य प्रेमाची लक्षणं आहेत. आपण शास्त्रामध्ये बऱ्याच वेळा ऐकलेलं असेल की एखादी साधू संत आहेत आणि त्यांच्यासमोर भगवंत प्रकट झाले, भगवंताचं दर्शन घेतल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू लागले. त्या दिव्य भावामध्ये भगवंताला पाहून त्यांना काही बोलता पण येणं शक्य झालं नाही किंवा त्यांचे शरीर एकदम स्तब्ध झाले आणि शेवटी ते मूर्छेतून खाली पडले. असं बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. का, कारण ते अष्ट सात्विक भाव असतात भगवंताच्या प्रेमाचे. मग काही वेळेला साधू संतांना किंवा आपल्या शास्त्रामध्ये आलेल्या उदाहरणामध्ये काही भगवंतांच्या भक्तांना भगवंताला पाहिल्यानंतर ती लक्षण पाहायला मिळतात. आणि काही भक्त असे असतात की भगवंताला फक्त पाहिल्यानं नाही तर भगवंताचं हरिनाम कीर्तन चालू आहे भगवंताच्या नावाचं. काही वरिष्ठ भक्त कथा सांगत आहेत, ती कथा ऐकल्यानंतर कीर्तन ऐकल्यानंतर पण लोकांच्या मध्ये भाव प्रकट होतात. याला काय म्हणलेलं आहे, अष्ट सात्विक भाव. आणि असेच भाव दुसऱ्या कोणत्या प्रकट होतात, जेव्हा व्यक्ती भौतिक दृष्टीने फार भयभीत झालेला आहे, चिंतित झालेला आहे किंवा डिप्रेशन ताणतणावामध्ये गेलेला आहे, तेव्हा पण लोकांच्या मध्ये हे भाव हे लक्षण प्रकट होतात. मग आता अर्जुनाच्या शरीरामध्ये हे जे भाव प्रकट झालेले आहेत हे त्याच्या मध्ये असणाऱ्या म्हणजे त्याच्या हृदयामध्ये काही भय निर्माण झाले म्हणून प्रकट होत नाही. तर का प्रकट होत आहे, कारण अर्जुन काय आहे, भगवंतांचा भक्त आहे. आणि त्या ठिकाणी एकत्रित झालेल्या सेनेच्या बद्दल करुणा हृदयामध्ये निर्माण झाल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये हे लक्षण दिसत आहे. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे की जो भगवंतांचा प्रामाणिक भक्त असतो त्याच्यामध्ये सर्व देवी गुण विकसित होतात. मग अर्जुन भगवंताचे भक्त असल्यामुळे जसं असं भाव दुर्योधनामध्ये प्रकट झाले असं आपल्याला वर्णन इथं मिळत नाही. जसं याच्या अगोदर आपण पाहिलं की दुर्योधनाने द्रोणाचार्यांच्या मध्ये संभाषण झालं आणि दुर्योधन पांडव आणि कौरवांच्या सेनेचं वर्णन करून सांगत आहे द्रोणाचार्यांना. त्या ठिकाणी दुर्योधनाच्या हृदयामध्ये अशी करुणा आली, दया भावना आली सैनिकांच्या प्रती किंवा आपल्या नातेवाईकांच्या प्रती, असं वर्णन नाही. का, कारण दुर्योधन भगवंताचा भक्त नव्हता, पण तो अर्जुन भगवंताचे भक्त आहे. आणि अर्जुन पूर्ण सक्षम होते हे युद्ध लढून जिंकण्यासाठी, परंतु त्यांना ते भक्त असल्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये इतर जीवांच्या प्रती करुणा असल्यामुळे त्यांनी काय केलं,
ती एक दया भावना प्रकट त्यांच्या हृदयामध्ये झाली आणि त्या दया भावनेमुळे त्यांच्या शरीरामध्ये लक्षणे दिसत आहेत. ते त्यांचं शरीर कंप्लीट होत आहे. त्यांच्या म्हणजे मुख आहे ते कोरडे पडत आहे. मग हे समजून आपण घेतलं पाहिजे. आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादा व्यक्ती भौतिक दृष्टिकोनातून फार वेगळी योग्यता प्राप्त असेल, परंतु त्याच्या हृदयामध्ये जर भगवंताच्याबद्दल भक्ती नसेल, त्याच्यामध्ये मात्र आपल्याला हे सद्गुण दिसणार नाही. मग जसं आम्ही बऱ्याच वेळा सांगतो, आपल्या इस्कॉनमध्ये काही वरिष्ठ भक्त सांगतात की वर्तमान जी शिक्षण व्यवस्था आहे ती शिक्षण व्यवस्था एखाद्या व्यक्तीला सुशिक्षित बनवते, परंतु सुसंस्कृत बनवेलच असं नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ फार म्हणजे गहन आहे की वर्तमान शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण शिक्षण घेत आहोत, लिहिण्या वाचण्याचं किंवा वेगवेगळ्या विषयांचं आपण शिक्षण घेत आहोत. त्या शिक्षणाद्वारे आपण काही जॉब किंवा काही व्यवसाय करत आहोत आणि आपलं उपयोगी साधन कमवत आहोत, धन कमवत आहोत, भौतिक साधनं कमवत आहोत. परंतु असे मोठमोठे उच्च शिक्षित लोक पण काय करत आहेत? भरपूर काय अनैतिक गोष्टी करत आहेत, अधार्मिक कृत्य करत आहेत स्वतःच्या स्वार्थापोटी. आणि त्या कार्यातून इतरांना त्रास पण होत असेल तर त्याच्यावर ते विचार करत नाहीये. का? कारण आजची शिक्षण पद्धत ही व्यक्तीला सुशिक्षित बनवते, परंतु सुसंस्कृत बनवेलच असं नाही. मग एखादा व्यक्ती सुसंस्कृत केव्हा बनतो? जेव्हा त्याला भगवंताच्या भक्तीचं ज्ञान प्राप्त होतं. कारण तो सर्व जीवांना आत्मस्तरावर पाहत असतो. मग तो इतर जीवांच्या प्रती प्रेम भावना ठेवतो, सद्भावना ठेवतो. एवढंच नाही तर आपली कोणती जी कर्तव्य आहे ती प्रामाणिकपणे निभावतो. आपल्या कार्यातून दुसऱ्यांना त्रास होऊ नये याची तो काळजी घेतो. तो फार संवेदनशील बनतो आणि आपल्या सुविधांसाठी दुसऱ्याला जर त्रास होत असेल तर तो काय करतो? स्वतः असुविधा स्वीकारतो, परंतु दुसऱ्यांना त्रास होऊ नये याची तो काळजी घेतो. मग ह्याला काय म्हणतात? ह्याला दैवी गुण म्हणलेले. मग हे दैवी गुण आपल्याला भक्तांच्या मध्ये पाहायला मिळतील, अभक्तांच्या मध्ये पाहायला मिळणार नाही. भले तो किती उच्च शिक्षित, किती धनाढ्य, किती समाजातील उच्च प्रतिष्ठित व्यक्ती असला तरी. आणि हे काय आपल्याला म्हणजे ज्यादा पटवून देण्याची सारखी गोष्ट नाही. आपण समाजामध्ये अशी कितीतरी उदाहरणं पाहतो. जसं मोठमोठे उच्च शिक्षित लोक असतात आणि फार मोठे एक्झाम ते देऊन गव्हर्नमेंट जॉबमध्ये क्लास 1 अधिकारी बनतात, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर ते बनतात. मला ते त्यांनी पद प्राप्त केलं म्हणजे त्यांनी भरपूर अभ्यास केलेला आहे, त्यांची फार ते बुद्धिमान आहेत भौतिक दृष्टिकोनात, म्हणून तर त्यांना ते यश ते स्थान प्राप्त झालेलं आहे. पण असेच मोठमोठे अधिकारी काय करतात? मोठमोठे घोटाळे करतात, मोठमोठे भ्रष्टाचार करतात, है ना. याचा अर्थ असं नाही की प्रामाणिक लोक नाहीत असं आपण म्हणत नाही. प्रामाणिक पण आहेत त्यातले, त्या फील्डमधले, पण तो बरेच असे पण आहेत. मग ते काय अडाणी लोक आहेत का? किंवा ते त्यांना ज्ञान नाही आहे, मूर्ख लोक आहेत का? नाही, फार बुद्धिमान आहेत, फार उच्च शिक्षित आहेत, परंतु भगवंताच्या भक्तीचं ज्ञान नसल्यामुळे त्यांच्यामध्ये ते म्हणजे दैवी गुण नाही आहेत, सद्गुण नाही आहेत. अलीकडेच आपण न्यूजमध्ये पाहिलं असेल की उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये एक IAS ऑफिसर, एक माताजी IAS ऑफिसर होत्या आणि त्यांनी त्यांच्या भागामध्ये भरपूर घपलेबाजी करून कित्तर 100 का 150 करोड रुपये त्यांनी जमवले होते. पुन्हा ते सापडले आणि त्यांच्याकडे एवढी लक्ष्मी मिळाली, पैसे मिळाले. आता एवढे पैसे त्यांच्याकडे कुठून आले? त्यांच्या पदाचा त्यांनी काय केला? दुरुपयोग केलेला आहे. का केलेला आहे? ते काय अडाणी किंवा मूर्ख आहेत का? नाही, उच्च शिक्षित आहेत, परंतु त्या शिक्षणासोबत आध्यात्मिक ज्ञानाची जोड नसल्यामुळे त्या शिक्षणाचा कशा पद्धतीने स्वतःसाठी आणि इतरांच्या लाभासाठी, इतरांच्या कल्याणासाठी वापर केला पाहिजे याचं त्यांना ज्ञान नाही. आणि त्या गोष्टीचा वापर, त्या पदाचा, त्या अधिकाराचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी ते करत आहे. आणि त्याच्यामध्ये इतरांचं म्हणजे नुकसान झालं, इतरांना त्रास झाला तरी ते विचार करणार नाही. मग ह्याला शास्त्रामध्ये किंवा भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये याला काय म्हणलेलं आहे? आसुरी गुण म्हणलेला आहे. देवासुर गुण योग असं 16व्या अध्यायाचं नाव आहे भगवद्गीतेच्या. आणि त्याच्यामध्ये दैवी गुण काय आहेत आणि आसुरी गुण काय आहेत याचं वर्णन कृष्ण अर्जुनाला करत आहे.
मग असं आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं. एखादा फार मोठा नेता आहे, एखादा फार मोठा बिझनेसमॅन आहे, ते काही कमी शिकलेले असं नाही, चांगले शिकलेले आहेत, समाजामध्ये काहीतरी त्यांनी ते स्थान प्राप्त केलेलं आहे, पण हेच लोक मोठमोठी काय करतात, अनैतिक अधार्मिक कृत्य करतात. का? कारण ते भौतिक दृष्टिकोनातून फार त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे, फार उच्च पद प्राप्त केलेलं आहे, परंतु त्या पदासोबत भक्तीचा जोड नाही. त्यामुळे आपल्याला हे दिसतं. त्याचं कारण काय आहे? मग इथं श्लोक दिलेला आहे भागवत मधला, तो आपण वाचला. हा श्लोक आपण पाठ पण करू शकतो, पाठ नाही तर किमान याचा अर्थ म्हणजे लक्षात ठेवू शकतो. श्लोक काय पहा, यशाशी भक्तीर भगवत किंचन सर्वे गुणे तत्र समासते सुरहा. याचा अर्थ काय? यशाशी भक्तीर भगवत किंचन, जो व्यक्ती भगवंतांची भक्तिमय कार्य स्वीकारतो किंवा करू लागतो तर काय होतं, सर्वे गुण समासते सुरहा. त्याच्यामध्ये सुरांचे सर्व गुण आपाप विकसित होतात. सर्वे गुणे तत्र समासते सुरा. सुरा हा कोणाला शब्द वापरलेला आहे? देवतांसाठी है ना. असुर आणि सूर हे दोन विरुद्ध शब्द आहेत. सूर म्हणजे देवता, असुर म्हणजे दुष्ट लोक किंवा राक्षस लोक म्हणा, है ना. मग सुरांच्या मध्ये म्हणजे देवी देवतांच्या मध्ये असणारे सर्व गुण त्याच्यामध्ये आपोआप विकसित होतात. परंतु जे बाकीचे लोक असतात त्यांच्यामध्ये काय असतं पहा, हराव भक्तस्य कुटो महद्गुणा. हराव अभक्तस्य कुटो महद्गुणा. म्हणजे जे अभक्त आहेत त्यांच्यामध्ये असे दिव्य गुण कुठं येणारच नाही. का येणार नाही? त्याचं पुढं फार सुंदर कारण सांगितलं. ते कारण महत्वपूर्ण आहे. कारण काय? मनोरथे नासती धावतो भही. हा किती सुंदर उपदेश. आपल्या शास्त्रामध्ये ज्ञान किती विशेष असतं. हे ज्ञान आपल्याला कुठं बाहेर मिळणार नाही की एखाद्या अभक्ताच्या जीवनामध्ये म्हणजे आसुरी गुण का असतात किंवा तो आसुरी प्रवृत्तीने का वागत असतो? कारण तो मनोरथी धावतो भई, म्हणजे तो मन रूपी रथामध्ये बसून काय करत असतो? मार्गक्रमण करत असतो. याचा अर्थ काय? म्हणजे आपल्या मनानुसार तो कार्य करत असतो. म्हणजे मनाला त्यांनी एक रथ बनवलेला आहे आणि त्या रथामध्ये बसून तो मार्गक्रमण करत आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या मनाला जसं वाटेल योग्य त्या पद्धतीने तो कार्य करत असतो. आता मनाच्या आहारीतून आपण कार्य करू तर बऱ्याच वेळेला काय होणार? आपल्याकडून चुकीची कार्य होणार. कारण मन हे पूर्णतः काय आहे? अनर्थाच्या आहारी गेलेलं आहे. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर हे 6 प्रमुख अनर्थ आहेत. आणि ते अनर्थ आपल्या मनाला माध्यम म्हणून आपल्या इंद्रियांकडून आणि आपल्या शरीराकडून कार्य करून घेत असतात. जसं आता एखादा चोरी करतो तर ती सुरुवात कुठून झाली त्या चोरी करण्याच्या कार्याची? तर ही सर्व यंत्रणा भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे. पुढच्या अध्यायांमध्ये आपण ते पाहू. तर सर्वात पहिला तो विचार मनामध्ये येतो की मला काही धनाची इच्छा आवश्यकता आहे, परंतु तो काही भगत भक्त नाही आहे. मग धन मला मिळत नाही तर मी काय केलं पाहिजे? तर योग्य मार्गाने मिळत नाही तर मी आता काहीतरी चुकीचा मार्ग स्वीकारतो केला पाहिजे, असं मनात पहिला विचार येतो. आणि त्या मनामध्ये विचार कुठून आला? अनर्थाच्या द्वारे. मग 6 अनर्थ आहेत. त्यापैकी कोणता अनर्थ आहे? काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर. त्याच्यापैकी जे लोभ अनर्थ आहे त्या लोभाने त्या मनाला प्रेरित केलं की माझ्याकडे पण हे धन असलं पाहिजे, माझ्याकडे पण या गोष्टी असल्या पाहिजे, माझ्याकडे नाही आहे तर मी काय करेन? दुसऱ्यांकडून लुबाडून घेईन, दुसऱ्यांना फसवेन, दुसऱ्यांकडून मी हेरावून घेईन. आणि मग तो लोभ त्या मनामध्ये तो विचार आणतो. आणि मन आपलं नियंत्रित नाही आहे किंवा ज्ञानाच्या द्वारे मन पूर्णतः बुद्धीच्या नियंत्रणामध्ये नाही आहे. मग मनामध्ये विचार आला की मन मग इंद्रियांना प्रेरित करतं. इंद्रिय कोणते आहेत? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. त्याच्यामध्ये जे कर्मेंद्रिय आहेत, पाय, हात. कारण मनाला शास्त्रामध्ये इंद्रियांचा राजा म्हटलेला आहे. कारण मनामध्ये जे काही इच्छा येतात त्या सर्व इच्छा मन कोणाच्या द्वारे पूर्ण करतं? इंद्रियांच्या द्वारे. मग मनामध्ये ती इच्छा आली, मग त्या मनाला आपण रोखलं नाही तर ते मन आपल्या इंद्रियांकडून ते कार्य करून घेतं. म्हणजे काय? मनात विचार आलाय तर मग आपण एखाद्या रात्री किंवा अनुकूल वेळेला काय करू? कोणाच्या ठिकाणी जाऊ आणि त्यांच्याकडून ते लुबाडण्याचा प्रयत्न करू. किंवा एखादा जो चोरी करणार असतो तो तसं कार्य करतो. मग ती कार्य झाली, ती कार्य प्रत्यक्षात कशाद्वारे झाली? शरीर आणि इंद्रियांच्या द्वारे झाली. बरोबर आहे ना? पायाने तो चालत गेला
हाताने त्यांनी काही तिथलं वस्तू घेतल्या, है ना, बाकी इंद्रियाच्या द्वारे डोळ्याने पाहिलं, कानाने ऐकलं, म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्मेंच्या द्वारे हे सर्व त्यांनी काय केलं, कृती केली. परंतु ती कृती करण्यासाठी भाग कोण पाडलं, मन. आणि त्यांनी का केलं, कारण तो मन रूपी रथावर आरूढ होऊन कार्य करत आहे. आणि त्यामुळे हराव भक्तस्य कुठं महद गुणा, अशा अभक्तांमध्ये महद गुण म्हणजे दैवी गुण, श्रेष्ठ गुण कुठून येणार आहे, कारण ते मनाच्या रथावर आरूढ होऊन कार्य करत आहे. परंतु जे भगवंतांचे भक्त आहेत त्यांच्यामध्ये सूर देवतांचे गुण आपोआप विकसित होतात. आणि हे आपल्याला प्रॅक्टिकली बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. सर्वात सुंदर उदाहरण कोणाचं आहे, प्रसिद्ध, आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल उदाहरण, ती कोणाचं आहे, वाल्मिकी ऋषींचं. आता काही दिवसातच रामनवमी येणार आहे. प्रभू रामचंद्राचं चरित्र ज्यांनी लिहिलं ग्रंथ स्वरूपात, रामायण ग्रंथ स्वरूपात, ते कोण आहेत, वाल्मिकी ऋषी. आणि त्यांच्याबद्दल आपण ऐकलेली कथा पुराणामध्ये येते. वाल्मिकी ऋषी कोण होते, फार मोठे लुटारू होते. आणि ते वाट सोडून लुटायचे, फक्त लुटायचेच नाही तर त्यांना मारून टाकायचे. आणि अशा कित्तर शेकडो हजारो लोकांना त्यांनी मारलं होतं, त्यांच्या धनाची लुटमार केली होती. त्यांच्याकडे काही सद्गुण नव्हते. परंतु नारद मुनीने त्यांना काय काय विधी दिली, भगवंताच्या नावाचं उच्चारण करण्याची विधी. बाकी सर्व आपल्याला प्रसंग माहीत आहे की नारद मुनीने ते रोखतात मनामध्ये. त्यावेळेला नारद मुनी म्हणतात की हे तू कोणासाठी करताय, तेवढं पाप करते, याच्यात तुला भरपूर काही दुःखाच्या रूपात प्रतिक्रिया भोगावी लागेल. त्यावेळेला वाल्मिकी ऋषी वाल्मिकी जे वाल्या लाकूच्या रूपात होते ते काय म्हणतात की हे सर्व मी माझ्या परिवारासाठी करतो. मग नारद मुनी म्हणतात की ज्या परिवारासाठी तू सर्व करत आहेस ते तुझ्या या धनाचा भाग घेत आहे, तू लुटलेल्या धनाचा आनंद घेत आहे, परंतु याचे जे काही पापाच्या प्रतिक्रिया मिळणार आहेत त्यातला ते भाग स्वीकारतील का, हे जाऊन विचार. मग तो जाऊन विचारतो तर कुटुंबीय त्याला नकार देतात की तुमचं कर्तव्य आमचं पालन पोषण करणं, ते तुम्ही कोणत्या प्रकारे करता ते तुमचं कार्य आहे. तुम्ही जर धार्मिक पद्धती करत असाल तर त्याची प्रतिक्रिया तुम्हालाच भोगावी, आम्ही का भोगू. अशाप्रकारे त्यांची कुटुंबीय पत्नी मुलं म्हणतात. मग त्यांना थोडं म्हणजे ते कळतं की आपण हे चुकीचं करत आहोत. त्यावेळेला ते नारद मुनी क्षमा मागतात आणि मी काय केलं पाहिजे असं म्हणतात. मग त्यावेळेला नारद मुनी त्यांना काय करतात, हरिनाम प्रदान करतात, राम नावाचा उच्चार करतात. आणि पहा त्यांच्यामध्ये ते एवढ्या हिंस स्थितीमध्ये हिंस प्रवृत्तीला पोचले होते की त्यांच्या मुखातून राम नाव पण येत नव्हतं. पण तो आचार्य असतात, साधू संत असतात की कोणत्या पेशंटला कसं ठीक करायचं हे त्यांना बरोबर माहीत असतं. जसं चांगला डॉक्टर असतो, तो पेशंटची आजार पाहून त्यानुसार ट्रीटमेंट करतो. म्हणजे साधू संत आहेत, भक्त आहेत, ते काय आहेत, आपल्या आत्म्याचे डॉक्टर आहेत. शरीराचे डॉक्टर तर भौतिक डॉक्टर भरपूर आहेत, परंतु भक्त असतात, साधू संत असतात, ते आत्म्याचे डॉक्टर असतात. आत्म्याला जो रोग झालेला आहे भौतिकतेचा तो दूर करण्यासाठी साधू संत आपल्याला सहाय्य करतात. मग त्यांना दिलं ते औषध भगवत नावाचं. आणि राम नाव घेता येत नाही तर तू काय कर, ठीक आहे मरा मरा म्हण. आणि मरा मरा म्हणत त्याच्या मुखामध्ये काय आलं, राम नावामध्ये. आणि राम नावाच्या महिमा पहा, कारण ते भक्तीचं प्रमुख अंग आहे. आणि राम नावाचा त्याने कित्तर वर्ष जप केला आणि त्या हरिनामाच्या द्वारे त्यांच्या हृदयातील ती जी काही असुरी प्रवृत्ती होती ती पूर्णतः काय झाली, नष्ट झाली. आणि ते काय झाले, वाल्याची वाल्मिकी ऋषी बनले. आणि त्यांनी पुढे जाऊन भगवंताच्या लीलेवर आधारित रामायण असा ग्रंथ लिहिला, जो ग्रंथ आजही आपण अध्ययन करतो. त्याच्यातून कितीतर आपल्या जीवनाची शिकवणी प्राप्त करतो. आपण असं म्हणत नाही की वाल्मिकी ऋषींनी लिहिलेला ग्रंथ का वाचायचा आपण, ते तर एक डाकू होते, लुटारू होते, नाही म्हणत. का, कारण होते ते, परंतु त्यांनी भगवंताच्या भक्तीचा आश्रय घेतला, हरिनामाचा आश्रय घेतला. मग काय झाले, इथं जसं सांगितलेलं, यशास्ती भक्तीर भगवती किंचना सर्वे गुणे तत्र समासते सुराहा. जो कोणी भगवत भक्तीला स्वीकारतो लगेच त्याच्यामध्ये सर्व दैवी गुण विकसित व्हायला सुरू होतात. आणि जे असुरी गुण आहेत ते पण नष्ट होऊ लागतात. आणि मग अर्जुनाचे हे लक्षण आपल्याला इथं दिसत आहे की अर्जुनाच्यामध्ये ते देवी गुण आहेत आणि म्हणून तर त्याला ती करुणा वाटत आहे, दया वाटत आहे सर्व सैनिकांच्या बद्दल.
आणि म्हणून त्यांना ते म्हणजे एकदम कंपित, त्यांचं शरीर ते एकदम त्या करुणे भावनेने कंपित होत आहे किंवा मुख कोरडे पडलेलं आहे. आणि मग याच्यावर आपल्याला काय आणखी शिकवण होते की जसं समाजामध्ये पण, जसं आपल्या कुटुंबामध्ये आता काही लहान मुलं आहेत, आपली मुलं असतील, नातवंड असतील, तर आपण त्यांना भौतिक शिक्षणासोबत हे आध्यात्मिक पण भक्तीचं ज्ञान आत्तापासूनच दिलं पाहिजे. जर आपली लहान मुलं किंवा लहान नातवंड असतील, आता मुलं जर मोठी झाली असतील तर आपण आता त्यांना उपदेश ज्यादा देऊ शकणार नाही की आणखी ज्यादा आपल्यासोबतच चिडचिडपणा करणार आहे. मग लहान मुलं असतील, लहान नातवंड असतील, तर आपण त्या पद्धतीने त्यांना म्हणजे ज्ञान दिलं पाहिजे. मग शालेय शिक्षणाची आवश्यकता आहे काय, आपण त्याच्यामध्ये चुकीचं म्हणत नाही, पण त्याच्यासोबत आपण भक्तीचं पण ज्ञान द्या, जेणेकरून त्या शालेय शिक्षणाचा ते मुलं पुढे जाऊन काय करतील, इतरांच्या कल्याणासाठी, समाजाच्या लाभासाठी काय करतील, वापर करतील, ना की स्वतःच्या स्वार्थापोटी इतरांना त्रास देऊन स्वतःच्या आनंदासाठी त्याचा वापर करतील. आता आपल्याला असं समाजामध्ये हेच दिसत आहे. आता साक्षरतेचं प्रमाण म्हणल्याला की गेल्या किती 50-60 वर्षामध्ये पाहायला गेलं तेव्हापेक्षा आता वाढत आलेलं आहे असं म्हणतात गेलेलं आहे ना. आता ते पण एक मोठा दुसरा विषय आहे की वास्तविक ब्रिटिश लोक यायच्या अगोदर वास्तविक साक्षरता आणखी जादा प्रमाणात होती, परंतु ती साक्षरता वास्तविक आध्यात्मिक ज्ञानाची साक्षरता होती. आणि ब्रिटिश कालावधीमध्ये सर्व गुरुकुल नष्ट केले गेले आणि त्यावेळेस साक्षरता कमी झाली. आणि आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर साक्षरता वाढली, परंतु ती साक्षरता आध्यात्मिक ज्ञानाची नाही, फक्त भौतिक ज्ञानाची वाढलेली. मग साक्षरता वाढत गेली म्हटल्यानंतर भारतामध्ये किंवा जगामध्ये पण 50-60 वर्षापूर्वी जे काही सामाजिक स्थिती होती त्याच्यापेक्षा आता सामाजिक स्थिती सुधारलेली असली पाहिजे होती ना. तर आपल्याला ते दिसते का नाही, उलट समाजामध्ये ज्यादा गुन्हेगारी वाढलेली आहे, ज्यादा एकमेकांना फसवण्याची वृत्ती वाढलेली आहे, स्वार्थ प्रवृत्ती वाढलेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. उलट भारतामध्ये कमी दिसतं, अजून भारतीय संस्कृतीत थोडे काही पायमुळे आहेत म्हणून. परंतु विदेशामध्ये आपण पाहतो की जेवढा देश ज्यादा प्रगत आहे भौतिक दृष्टिकोनातून, जेवढा आर्थिक दृष्टिकोनातून प्रगत आहे, जेवढा तो भौतिक ज्ञानाच्या द्वारे सुशिक्षित आहे, तेवढा त्या देशामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा अनैतिक गोष्टी ज्यादा प्रमाणात होतात. आणि आपण हे असंच सांगत नाही, आपण आकडेवारी पण पाहू शकता. आपण पाश्चात्य देश पाहतो, अमेरिकेसारखे देश पाहतो, त्याच्यामध्ये त्यांच्या ठिकाणी फार आधुनिक प्रगती आहे, आर्थिक प्रगती आहे, हे सर्व आपण पाहून फार प्रभावित होतो भारतीय लोक. परंतु आपल्याला माहीत नाही की तेवढ्याच प्रमाणात त्यांच्या समाजामध्ये अनैतिकता पण वाढलेली आहे, कौटुंबिक व्यवस्था पूर्ण नष्ट झालेली आहे. आज भारतामध्ये डिवोर्स किंवा जे एकमेकांच्या सोबत हे विवाह नाही हे 1% प्रमाण आहे, परंतु विदेशामध्ये 50, 75, 80, 90% आहे. मग काय फायदा त्या शिक्षणाचा. किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती पण आपल्या भारतापेक्षा कितीतर पटीने जादा पाश्चात्य लोकांमध्ये आहे. किंवा मानसिक डिप्रेशनचे जे काही स्थिती आहे, या सर्व गोष्टी किंवा इव्हन एकमेकांच्या सोबत जे काही प्रेमाचं भावनेने राहणं आहे ते पण फार कमी झालेलं आहे. आणि भारतीय लोक पण आपण त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत, तर भारतामध्ये पण त्या गोष्टी हवा वाढत आहे. आज आपण गावांमध्ये किंवा छोट्या आपल्या विट्यासारख्या शहरामध्ये किमान आपल्या आसपास कोण राहत आहे त्यांच्यासोबत आपण आदान प्रदान करत जीवन जगतो. परंतु पुण्या मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये आजकाल ते राहिलेलं नाही, कारण आपण फार प्रगत झालेलो आहे. आणि आपल्याला त्या पाश्चात्य लोकांप्रमाणे पण आपल्याला पण प्रगती करायची अजून, आणि त्या पद्धतीने जीवन जगण्याच्या मागे लागल्यामुळे आपण पण आपल्या जीवनामध्ये मग त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते काय करत आहोत, आमंत्रित करत आहोत, आणि ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसत आहे. मग त्यामुळे नुसता भौतिक शिक्षण, भौतिक त्याला धनसंपत्ती आणि भौतिक गोष्टींच्याच फक्त आपण मागे लागलो पाहिजे असं नाही, तर त्यासोबत भगवंताच्या भक्तीचं पण ज्ञान आपण स्वीकारलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये देवी गुण दिसतील. नंतर आज एकाच कुटुंबामध्ये पहिला सर्व काका म्हणा किंवा चुलत काका हे सर्व मोठमोठे वेगवेगळे कुटुंब एकत्र राहत होते. पण आता काय झालेलं आहे की एकाच कुटुंबामध्ये फक्त 2-3 असतात, पण त्यांच्यामध्ये पण काही
प्रेमाचं आदान प्रदान नाही. का? कारण हेच शिक्षण भरपूर आहे, पैसा, पती पत्नी दोघेही पैसा कमवत आहे, उच्च शिक्षित आहे, परंतु भक्ती करत नसल्यामुळे त्यांच्यामध्ये दैवी गुण नाही आहे. आणि तेच पती पत्नी घरी येऊन वादविवाद करत आहे किंवा भोगो आहे त्यांच्यामध्ये वादविवाद चालू आहे. समाजातील वेगवेगळ्या दोन समुदायामध्ये वादविवाद चालू आहे, दोन देशामध्ये वादविवाद चालू आहे. का? कारण भौतिक शिक्षण, भौतिक साधनांच्या दृष्टिकोनातून, आणखी त्या वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून आपण फार प्रगती केली, परंतु धर्मापासून, भगवंताच्या ज्ञानापासून आपण दूर जसं गेलो तसं काय करत आहोत आपण, या सर्व बाकीच्या समस्यांना आपण समाजामध्ये निर्माण करत आहोत. आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. मग इथं प्रभुपाद तेच सांगत आहे की ज्याच्यामध्ये जो भगवंताचा प्रामाणिक भक्त असतो, भले त्याच्याकडे भौतिक क्षमता कमी असेल परंतु त्याच्यामध्ये दैविक गुण असणार आहे, जसं अर्जुनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग तसं आपल्या कुटुंबामध्ये जी मुलं आहेत, नातवंड आहेत, तसं आपल्याला हवे असतील तर आपण आत्तापासूनच त्यांना भौतिक शिक्षणासोबत आध्यात्मिक ज्ञान पण दिलं पाहिजे. आज आपण पाहतो की पालकगण असतात, त्या मुलाला चांगलं शिक्षण देऊन चांगलं त्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं, जेणेकरून त्याला चांगला जॉब मिळेल यासाठी एवढं मेहनत घेतात, एवढी काळजी करतात, लाखो रुपये खर्च करतात माता पिता. पण तेच माता पिता त्या मुलाला थोडं आध्यात्मिक पण ज्ञान दिलं पाहिजे यासाठी काही पर्वा करत नाही, कारण त्याला त्याचं महत्त्व ती काय आवश्यक आहे असं वाटत नाही. आणि तीच मुलं मग मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये किंवा विदेशामध्ये जाऊन ते जॉब करत असतात, परंतु मग ते आध्यात्मिक गुण नसल्यामुळे ते मिळणाऱ्या पैशाचा मग दुरुपयोग करतात. मग काही नशापान करा आणि काही चुकीची अनैतिक कार्य करा, भरपूर काही गोष्टी करतात, ती काही सांगण्याची आवश्यकता नाही. आणि मग माता पिता नंतर दुःख व्यक्त करतात की आमच्या मुलाला एवढं आम्ही शिकवलं, एवढा चांगला जॉब होता, हे होतं ते होतं, पण तो चुकीच्या मार्गाला लागला किंवा बऱ्याच काही गोष्टी करू लागला. हे पाहायला मिळतं. का? कारण तुम्ही त्याला फक्त भौतिक शिक्षण देण्यासाठी सर्व प्रयत्न केला, पण त्यासोबत हे आध्यात्मिक ज्ञान पण दिलं पाहिजे भगवंताच्या भक्तीचं, यासाठी आपण प्रयत्न केला नाही. मग असं पाहायला मिळतं. ते आपण इथं ह्या श्लोकावरून त्या तात्पर्यानं समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, पुढचा श्लोक घेऊ. सरळ मागून मला वेपदुच्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं संस्कृते हस्तात् त्वक्चैव परिधय्यते. भाषांतर: माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे, माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत, हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा धाग होत आहे. आता आपण जसं म्हणालो मगाशी की पुढच्या श्लोकांमध्ये पण अर्जुन आणखी काही लक्षणं सांगतील स्वतःबद्दल. तेच आपल्याला या श्लोकामध्ये पाहायला मिळतं की फक्त शरीराला कंप सुटत आहे असं नाही. पहिल्या श्लोकामध्ये काय म्हणले? कंप सुटत आहे, मुख कोरडं पडलेलं आहे. आणि आत्ता वाचलेल्या श्लोकामध्ये पुढे सांगतायत तेवढंच नाही तर शरीरावर रोमांच उभे राहिले, म्हणजे शार उभे राहिले है ना. आणि त्याचबरोबर काय झालेलं आहे? हातातून गांडीव धनुष्य पडू लागलेला आहे आणि त्वचेचा धाग होत आहे. आता याचं जे तात्पर्य आता आपण वाचणार नाही, कारण मगाशी आपण चर्चा केली तेच मुद्दा इथं दिलेला आहे. तो म्हणजे काय की हे जी लक्षणं आहेत हे दोन प्रकारे प्रकट होतात. ते म्हणजे भक्तीच्या दिव्य स्तरावर आणि भयभीत स्थितीमध्ये असताना. मग अर्जुनाची ही लक्षणं आहेत हे तो युद्धापासून भयभीत झाला आहे. एवढे मोठमोठे योद्धे आलेले आहेत, भीष्म पितामह, कर्ण, द्रोणाचार्य, आणि मी यांच्यासोबत कसं लढू, मी पराजित होऊ शकतो किंवा मारला जाऊ शकतो, अशा भीतीमुळे हे लक्षणं प्रकट होत नाही आहे. ही लक्षणं कशामुळे होत आहे? करुणा भावनेने, भगवंतांच्या प्रती असणाऱ्या भक्तीच्यामुळे त्यांच्यामध्ये हे लक्षणं प्रकट होत आहे. म्हणजे ती करुणा भावना अर्जुनामध्ये आहे. आणि आता ह्या श्लोकामध्ये हे म्हणलेलं आहे की करुणा भावनेमुळे ते लक्षणं दिसू लागली, पण आता अर्जुन हळूहळू देहात्म स्तरावर पण विचार करण्याच्या स्थितीमध्ये येत आहे. आणि आता हे जे सर्व नातेवाईक आहेत
किंवा एकत्रित झालेली सेना आहेत, त्या सेनेमध्ये असणारे आपले नातेवाईक आहेत, हे आपले सगळे सोयरे आहेत आणि त्यांना मारून आपल्याला युद्ध लढावं लागेल किंवा जिंकावं लागेल, हा विचार करून आता अर्जुन काय होत आहे, थोडा भयभीत होत आहे. म्हणजे पहिला करुणा आणि त्या दिव्य गुणामुळे त्यांच्या हृदयामध्ये ती शरीरामध्ये लक्षणे दिसत होते, पण आता हळूहळू काय होत आहे, देहात्म स्तरावर ते विचार करून काय करत आहेत, भयभीत होत आहे. एक मिनिट मी तेव्हा ते वाचून दाखवतो. या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवित हानीच्या भौतिक भयामुळे प्रकट झाली होती. इतर लक्षणावरून ही हे स्पष्टपणे कळून येते की तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतकरणात धार होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही धार होत आहे असे वाटू लागले. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्म बुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात. म्हणजे आचार्य सांगतात की ह्या श्लोकाच्या पासून आता पुढे अर्जुन एक प्रकारे देहात्म बुद्धीमध्ये विचार करत आहे. देहात्म बुद्धी म्हणजे कोणती बुद्धी, म्हणजे कोणती स्थिती, हा भौतिक स्थिती. आता हा शब्द आपण लक्षात ठेवा याचा अर्थ, कारण प्रभूच्या तात्पर्यामध्ये पुन्हा पुन्हा हा शब्द येतो. कोणता शब्द, देहात्म बुद्धी. मग त्या शब्दावरून आपण समजू शकतो त्याचा अर्थ काय. ध्येय म्हणजे काय, हे शरीर, आणि आत्म म्हणजे काय, मी. म्हणजे शरीरच मी आहे असं मानणं, ह्याला काय म्हणलेलं आहे, देहात्म बुद्धी. मग आता आपल्या जीवनामध्ये एखादी स्थितीमध्ये आपण भयभीत होतो किंवा घाबरून जातो, तर बऱ्याच वेळेला म्हणजे नेहमीच ती स्थिती का उत्पन्न झालेली असते, त्या जीवनाच्या चुकीच्या संकल्पनेमुळे. कोणती चुकीची संकल्पना आहे, देहात्म बुद्धीची, की हा ध्येयच मी आहे, ही जी चुकीची कल्पना किंवा आपल्यामध्ये जी काही धारणा आहे, त्या धारणेमुळेच आपल्या जीवनामध्ये ह्या म्हणजे भयभीत असणारी किंवा चिंतित असणारी किंवा आणखी काही दुःखाची स्थिती उत्पन्न होत असते. जशी स्थिती आता अर्जुनाच्या आपल्याला बोलण्यावरून पाहायला मिळत आहे, अशी तर आचार्य किंवा प्रभुपाद सांगत आहे. आणि पुढच्या श्लोकामध्ये पण त्याचंच वर्णन पुढे दिलेलं आहे. पुढचा एक श्लोक वाचू आपण. पुन्हा आपण मागून म्हणा, न च शक्नोम्य अवस्थातुं न च शक्नोम्य अवस्थातुं भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. भाषांतर, मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे. हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याची लक्षणे दिसत आहे. पहा, आता ही सर्व लक्षणं अर्जुन सांगत आहे. हे कृष्णा, की मला या सर्व स्थितीला पाहून भरपूर विपरीतच घडणार आहे असं दिसत आहे. आणि बाकी आपल्या शरीराची आणखी काही लक्षणे तर अर्जुन सांगत आहे. आणि पहा, आता याचं तात्पर्य आपण पूर्ण वाचणार आहोत पुन्हा. तर हे तात्पर्य फार महत्त्वपूर्ण, आपण ध्यानपूर्वक ऐका आणि मग त्याच्यावर थोडी चर्चा आपण करू. तात्पर्य, अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुर्बळपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता. भौतिक गोष्टीवर अत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. आता हे वाक्य फार महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा वाक्य वाचतो पहा आपण. काय बोललेलं आहे, भौतिक गोष्टीवरील अत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. मग आता अर्जुनाची जी स्थिती आहे, त्या स्थितीवरनं आपण स्वतःचं पण अवलोकन करू शकतो की अर्जुन आता ज्या गोंधळ स्थितीमध्ये आलेला आहे. पहिला त्याने एक भक्ताच्या भावनेने करुणा प्रकट केली. त्या करुणेच्या भावनेने त्याच्या शरीरामध्ये काही लक्षणं प्रकट झाली, परंतु नंतर तो आता ध्यान बुद्धीमध्ये काय करत आहे, विचार करत आहे.
आणि त्या ध्यात्म बुद्धीमुळे आता तो हवं गोंधळ स्थितीमध्ये येत आहे. त्याचं वर्णन आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये पाहायला मिळेल. आणि ह्या सर्व गोष्टी का निर्माण होतात? भौतिक गोष्टीवरील आत्यंतिक आसक्तीमुळे, असं प्रभात येतात. आणि हेच आपल्या जीवनातील सर्व दुःखांचं मूळ कारण असतं की भौतिक गोष्टीवर असणारी आत्यंतिक आसक्ती. आणि त्या भौतिक गोष्टीमध्ये सर्वात पहिली आसक्ती कुठल्या गोष्टीवर असते? आपल्या स्वतःच्या शरीरावर. आणि शरीर भौतिक तत्वाने बनलेलं आहे. आणि ध्यात्म बुद्धीमध्ये व्यक्ती या शरीराला स्वतः मानत असतो. आणि कोणी पण असू दे, एखादा व्यक्ती सर्वात ज्यादा कशावर प्रेम करतो? स्वतःच्या देहावर. एखाद्या व्यक्तीनं नाही फौजी, मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो, माझ्या पत्नीवर, माझ्या पतीवर, माझ्या मुलांवर प्रेम करतो, असं काही लोक म्हणतील. पण हे सर्व काय असतं? परिस्थितीवर अवलंबून असतं. परिस्थिती अनुकूल असेल तर सर्वजण प्रेम दाखवतील. पण तो एकदम परिस्थिती फार टोकाची येईल तेव्हा व्यक्ती फक्त स्वतःचाच विचार करतो. जसं एखादं उदाहरण तुम्ही ऐकलं असाल कधी, की एक माकड होतं. आणि ते माकड काय करतं? एका हौदामध्ये, पाण्याच्या हौदामध्ये पडलेलं होतं. आणि त्याच्यासोबत एक छोटंसं पिल्लू पण होतं. त्याचं माकड म्हणजे ती माकडी नव्हती, म्हणजे त्याची आई होती आणि ते पिल्लू होतं. ते दोघेही पडले आहेत. आणि ते वर येण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांना काही केल्या वर येता येत नव्हतं. आणि मग अचानक त्या हौदामध्ये पाणी पडणं सुरू झालं, पाणी जे काही मोटरीचं. आणि ते पाणी जसं भरू लागलं तसं ते हौद भरू लागला. जसं ते हौद भरू लागला पाण्याचा, तसं ती आई काय करते? आपल्या पिल्ल्याला आपल्या खाली होतं ते खांद्यावर घेते, कारण ते पिल्लू पाण्यामध्ये बुडू नये असं. आणि पाणी जसं वाढत खांद्यापर्यंत येतं, तर तीच माकडी काय करते? आपलं पिल्लू खांद्यावर आपल्या डोक्यावर ठेवते. कशासाठी? की त्या पिल्ल्याला वाचवण्यासाठी. जोपर्यंत ते खांद्यापर्यंत पाणी होतं. आणि तेच पाणी वाढत वाढत जेव्हा त्या माकडीच्या पण नाकाच्या वर जाऊ लागतं, तेव्हा ती माकडी काय करते? ती जी माकडीन आपल्या पिल्ल्याला वाचवण्याचा प्रयत्न करते, तीच माकडी काय करते? त्या पिल्ल्याला आपल्या पायाखाली ठेवते पाण्याच्या आत. त्या पिल्ल्याच्या वर ठोसा उभे राहते. कशासाठी? स्वतःच्या जीवाला वाचवण्यासाठी. ही स्थिती आहे. आपण बोलतो ते पशु आहेत ना, त्यावेळी तसं वागतात. आपण तर मनुष्य असं नाही वागत. आपण म्हणू, पण तो रोज पेपर आपण वाचत असू तर आपल्याला पेपरामध्ये बरेच अशी उदाहरणं दिसते की कोण एखाद्या कोणत्या स्थितीमध्ये कसा स्वार्थबुद्धीने विचार करतो. ज्याला लांबची गोष्ट नाही, अलीकडे माझ्यामध्ये 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. आपल्या विट्याच्या ह्या भागातच माझ्यामध्ये लेंगरे किंवा त्या भागात एक घटना घडलेली होती. पेपरामध्ये वाचलं पण असेल आपण, की एक माता एका परपुरुषासोबत संबंध ठेवत आहे आणि त्याच्यासाठी आपल्या पोटच्या मुलाचा तिने काय केलेलं आहे? हत्या केलेली. आपल्या पेपरामध्ये आलं होतं, आपण ऐकला वाचला असेल. मग हे फक्त पशुमध्ये नाही, मनुष्य पण काही पशुच आहे ना, 2 पायाचा. धर्माचं ज्ञान असेल तर तो कार्य करणार नाही, परंतु धर्मे नाही ना पशुही समान. ही स्थिती आहे. मग आता आपण आपल्या जीवनामध्ये काय आहे? आपल्या शरीराची आसक्त आहोत आणि शरीराच्या संबंधित व्यक्ती आणि वस्तूंची पण आसक्त आहोत. हे शरीर म्हणजे मी आहे आणि या शरीराच्या संबंधित जे नातेवाईक आहेत ते माझे आहेत, ते माझे माता पिता आहेत, हे माझे भाऊ आहे, बहीण आहेत, ही पत्नी आहे, मुलं आहेत. त्यांच्याप्रती आपण आसक्त आहोत. किंवा या शरीराच्याद्वारे ज्या काही गोष्टी आपण प्राप्त केलेल्या आहेत त्याच्याप्रती आपण आसक्त आहोत. घर, गाडी, बंगला, पैसा, प्रॉपर्टी याच्याप्रती आपण आसक्त आहोत. आणि ही आसक्तीच आपल्या दुःखाचं कारण होते. कारण जेवढा आपण आसक्त असतो तेवढं ती गोष्ट आपल्याकडून हिरावून घेतल्यानंतर आपण दुःखी होतो. आणि भगवद्गीता त्या आसक्तीतूनच आपल्याला बाहेर काढण्याचं ज्ञान देते. मग एखादा व्यक्ती जेव्हा आसक्त नसेल तर मग तो व्यक्ती विचार काय करतो? किंवा योग्य ज्ञानामध्ये असेल तर सर्वात पहिला तो समजतो की हे शरीर म्हणजे मी नाही आहे, मी कोण आहे? आत्मा आहे. हे शरीर तर नाशवंत आहे. मग या शरीराची कोणी गुणगान केलं तर तो काही ज्यादा आनंद मानत नाही, आणि या शरीराची कोणी निंदा केली तरी तो काही ज्यादा दुःख मानत नाही. आणि शरीर मी नाही आहे, मी आत्मा आहे. तर या शरीरासंबंधित असणारे नातेवाईक आहे
ते नातेवाईक कोण माझ्यासोबत आहेत किंवा कोणी माझ्यासोबत नाही आहेत तरी तो दुःख आणि आनंद किंवा दुःख व्यक्त करणार नाही. कारण मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि या शरीराच्या द्वारे एकत्रित करणाऱ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. पैसा आहे, गाडी बंगला आहे किंवा प्रॉपर्टी आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर त्या पण भगवंतांच्या कृपेने मला मिळालेल्या आहेत. आणि आपल्याकडून हिरावून घेतल्या कोणी आणखीन प्रकारे काही आपण त्या गमावल्या तर तो काय विचार करेल की भगवंताच्या कृपेने मिळाले होते, भगवंताच्या इच्छेनेच ते माझ्याकडून हिरावून घेतले. आणि त्या स्थितीमध्ये पण तो स्थिर राहणार, विचलित होणार नाही. कोण? जो आत्मस्तराच्या स्थितीमध्ये असतो तो. मग तो जो जेहात्म स्तरावर असतो तर मग तो देहातल्या संबंधीच्या नातेवाईकांच्या प्रती आणि वस्तूंप्रती आसक्त असतो. आणि जेवढं तो आसक्त असणार तेवढं तो दुःखाला त्याला सामोरं जावं लागणार. कारण या वस्तू आणि व्यक्ती नेहमी आपल्यासोबत राहणार नाहीत. एक तर त्या वस्तू आणि व्यक्ती आपल्याकडून हिरावून घेतल्या जातील, अन्यथा आपल्याला त्यांच्यापासून दूर केलं जाईल. कळतं आपण काय म्हणतोय? हिरावून घेतल्या जातील म्हणजे आपण आहोत आणि आपले प्रिय नातेवाईकाला एखाद्या व्यक्तीचा आपल्या अगोदर मृत्यू होईल म्हणजे काय झालं? भगवंताने किंवा कालाने त्यांना आपल्यापासून हिरावून घेतलं. किंवा धन पण आहे, काही भौतिक गोष्टी पण आहेत. बरेच लोक आहेत फार धन कमवलेले आहेत, काही भौतिक साधनं कमवलेले आहेत, परंतु हयातीमध्येच काही त्यांच्याकडून चुकीची कृती होते, चुकीची कार्य होतात आणि त्याच्यामुळे त्यांचं धन किंवा सर्व काही गोष्टी हिरावून घेतल्या जातात, ती गमावून बसतात. असं होतं. आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय घडतं की त्याचे नातेवाईकांचा मृत्यू होत नाही किंवा त्याचं धन काय त्याच्या हयातीमध्ये त्याच्याकडून हिरावून घेतलं जात नाही, परंतु त्याचाच मृत्यू होतो. आणि त्या मृत्यूच्या द्वारे त्यालाच त्या सर्वांच्या पासून दूर केलं जातं. ही भौतिक जगाची वास्तविकता आहे. आणि त्या दोन्ही स्थितीमध्ये व्यक्ती काय करतो? दुःख व्यक्त करतो. मग दुसरे लोक आपल्यापासून दूर जात आहेत किंवा आपलं धन हिरावून घेतले जात आहेत त्यावेळेला पण तो दुःख करतो, किंवा स्वतः मृत्यूला सामोरं जात असेल तेव्हा पण तो दुःख व्यक्त करतो. जसे एखादा मरणासन्न व्यक्ती आहे तो पण फार दुःखी असतो, कारण ज्या नातेवाईकांसोबत त्यांनी जीवन व्यतीत केलेलं आहे त्यांना आता तो सोडून चाललेला आहे, त्याला ते जायचं नसतं. जे त्यांनी वैभव उभा केलेला आहे, गाडी बंगला प्रॉपर्टी पैसा, ते आता पाहत आहे तो, पण आता तो मृत्यूला सामोरं जात आहे, तो घेऊन जाऊ शकत नाही. त्या आसक्तीमुळे त्याला फार वेदना होतात हृदयामध्ये. आणि त्याचीच तुलना शास्त्रामध्ये 40,000 विंचू चावण्याच्या बरोबर केलेली आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन आहे की एखादा व्यक्ती मृत्यूला सामोरं जात असतो तर त्याला 40,000 विंचू चावल्याच्या वेदना होतात. आता त्याचं आपण म्हणतो की 40,000 विंचू चावण्याच्या वेदनेचं काय म्हणजे प्रमाण असेल किंवा काय अनुभव असेल असा आपण विचार करू तर तो अनुभव काय? तिथं काही वास्तविक विंचून चावत नाही आहे, तो अनुभव काय? हृदयातला अनुभव आहे. कारण तो व्यक्ती सर्व वस्तूंप्रती आपल्या जीवनातील सर्व लोकांच्या प्रती एवढा आसक्त असतो की तो ध्येय त्यागू इच्छित नसतो. आणि जबरदस्तीने यमदूत त्याला त्या ध्येयातून ओढून घेऊन येत असतात आणि त्याच्यामुळे त्याला दुःख होत असतं. आणि ते दुःख आपण पण अनुभवू शकतो या वर्तमान जीवनामध्ये पण. किंवा समजा तुमची काहीतरी फार प्रिय वस्तू आहे, समजा तुम्ही घर बांधलेलं आहे फार मेहनत करून, लाखो रुपये खर्च करून, परंतु कायद्याच्या नुसार काही नियम निघाले, त्या नियमानुसार ते बेकायदेशीर घर झालं आणि सरकारने तुम्हाला जबरदस्तीने त्या घरातून बाहेर काढून हाकललं तर काय वेदना होती विचार करा. त्याची तुलना त्या वेदना पण त्या मृत्यूच्या वेदनेसोबत फार नगण्य आहे. म्हणून त्याला 40,000 विंचू चावल्याच्या वेदना म्हणलेल्या आहेत. म्हणून इथं वाक्य काय आलेलं आहे पुन्हा वाचू आपण. भौतिक गोष्टीवरील आत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते. मग आता पहा, अर्जुन ह्या गोंधळलेल्या अवस्थेत आला कारण अर्जुन आता त्या भौतिक पद्धतीने विचार करत आहे की माझे नातेवाईक आहेत, हे माझे रक्ताचे लोक आहेत, अशा वेळी तो विचार करत आहे. आणि म्हणून त्या गोंधळलेल्या स्थितीमध्ये तो आलेला आहे. आणि आपण पण आपल्या जीवनातील कोणतीही स्थिती घ्या, गोंधळलेली स्थिती, तात्कालिक वरवरचं कारण वेगळं असेल, त्यांनी तसं बोलले, त्यांनी असं माझ्याशी वागले, त्यांनी मला फसवलं म्हणून माझी स्थिती अशी झाली, हे सगळं वरचं कारण वेगळं असेल, परंतु मूळ कारण काय आहे की आपण ध्यात्म वृद्धीमध्ये आहोत किंवा त्या भौतिक गोष्टींच्या प्रती आसक्त आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला ते दुःख होत आहे. आसक्त नसलो
तर आपल्याला ते दुःख होणार नाही, भले ती गोष्ट घटना घडली तरी. जसं एखादी नवीन कार आपण घेतलेली आहे समजा, आणि ती कार घेऊन आपण बाजारात गेलो मार्केटमध्ये आणि एका पार्किंगच्या ठिकाणी लावली, आणि लावून आपण एखाद्या दुकानाकडे चाललेलो आहे, तेवढ्या जोरात एकदम कार धडकल्याचा आवाज आला आपल्याला कानावर, लगेच आपल्या हृदयामध्ये काय धस्स होईल आहे ना, कसे माझ्याच कानावर कोणी मारलं का म्हणून. म्हणून आपण त्या एका क्षणासाठी एवढा आपल्याला धक्का बसेल आणि फटकन आपण मागे होऊन पाहू. तर जसं आपण पाहू की माझ्या कारला धडकलेलं नाही, बाजूच्या कारला धडकलेलं नाही, माझी कार सेफ आहे, तर आपल्याला हृदयामध्ये किती रिलीफ फील वाटेल. म्हटलं ना, ते का झालं? कारण त्या कार सोबत काय होतं, आपण आसक्त आहोत. मग ती माझ्या कारला झालं असेल म्हणून आपल्याला दुःख झालं, पण जसं वाटलं की माझ्या कारला झालं नाही, तर लगेच आपण दुःखातून बाहेर आलो. म्हणजे आपल्या भौतिक जगातील सुख आणि दुःख हे कशावर अवलंबून आहे? फक्त ह्या भौतिक आसक्तीवर अवलंबून आहे. ते जर आपल्याला वाटलं फटकन दुःख म्हणजे एकदम हृदयामध्ये ते धक्का बसला आणि मागे होऊन पाहिलं तर खरोखर आपल्याच कारला ठोकर मारलेले पाहिलं, तर ते दुःख आणखी ज्यादा वाढेल. का वाढेल? तर त्या कार सोबत आपली आसक्ती. पण तो दुसऱ्या कारला ठोकर मारल्या तर आपल्याला दुःख वाटलं नाही. का? कारण त्या दुसऱ्या कार सोबत आपली आसक्ती नाही. कळतंय काय? समजून घ्या भौतिक जीवनातील दुःखाचं कारण काय. मग याचा अर्थ आपण आपल्या जीवनातील कर्तव्य निभावायचे नाहीत असं नाही. म्हणून तर भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन, की तुझं जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य तू निभाव. पण त्या कर्तव्य निभावत असताना त्या गोष्टीमध्ये, त्या वस्तूंमध्ये, त्या व्यक्तीमध्ये तू आसक्त होऊ नकोस. कारण जेव्हा तू आसक्त नसणार आहे तेव्हा ती वस्तू, ती व्यक्ती तुझ्यापासून दूर जेव्हा जातील तेव्हा तू त्याने प्रभावित होणार नाहीस. पण तू जर आसक्त असशील तर मग निश्चित तू प्रभावित होणार आणि त्या दुःखाला सामोरं तुला जावं लागणार. मग तेच इथं सांगत आहे. पुढचा तात्पर्य थोडं वेळ राहिला ती वाचून थांबू. भयम द्वितीया अभिनिवेशता, भयम द्वितीया अभिनिवेशता शात. भागवतमधील ह्या श्लोकात इथे एक श्लोकाची लाईन दिलेली आहे, त्याचा अर्थ पुढे दिलेला आहे. ज्या व्यक्तीवर भौतिक परिस्थितीचा अत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तीमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते. अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटना दिसत होत्या व यामुळे शत्रूवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता. निमित्ताने विपरीतानी हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत. जेव्हा एखाद्या मनुष्याला आपल्या अपेक्षा निष्फळ होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचे कारण काय. आता पुढचं एक वाक्य फार महत्त्वपूर्ण आहे, ध्यानपूर्वक ऐका. प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते, परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नसते. श्रीकृष्णाच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता. एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे. बद्ध जीवाला याचा विसर पडतो म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात. अर्जुनाला वाटले की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल. म्हणजे आता अर्जुन इथं भगवंताच्या इच्छेचा विचार करत नाही. अर्जुन कोणाचा विचार करत आहे? स्वतःच्या आनंदाचा विचार करत आहे की हे युद्ध झाल्यानंतर माझे सर्व नातेवाईक मारले जातील आणि त्या युद्धामध्ये जरी मी विजय झालो तरी ते विजय माझ्या दुःखाचं कारणभूत होईल. मग तिथं तो भगवंतांचा इच्छा काय हा विचार करत नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे की वास्तविक जीवाचं कल्याण हे म्हणजे जीवाचं खरं स्वार्थ कशामध्ये आहे? भगवान विष्णूंच्या भक्तीमध्ये आहे. परंतु जीव काय करतो? तो ती गोष्ट विसरतो आणि म्हणूनच त्याला जीवनामध्ये वेगवेगळ्या दुःखाला सामोरं जावं लागतं. भागवतमध्ये एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये म्हणलेला आहे, न ते विदु स्वार्थ गतिम ही विष्णू दुराशया भैर अर्थ मानिना. एखादा मूर्ख व्यक्ती असतो त्याला माहीतच नसतं की माझा खरा स्वार्थ कशामध्ये आहे? विष्णूंच्या भक्तीमध्ये आहे. न ते विदु स्वार्थ गतिम ही विष्णू, विष्णूच्या भक्तीमध्ये माझा सर्वात मोठा लाभ आहे.
कल्याण आहे ते त्याला माहीतच नसतं. आणि पुढे काय म्हणलेलं आहे, दुराशया भैर अर्थ मानिना. आणि असा मूर्ख व्यक्ती काय करतो, दुर्बुद्धीने बाह्यकारी गोष्टीमध्ये आपला लाभ मानतो. भैर अर्थ मानिना म्हणजे बाह्यकारी गोष्टी माझ्यासाठी खऱ्या अर्थदायक आहेत असं तो मानतो. बाह्यकारी गोष्टीमध्ये कोणती, पैसा, बाकीच्या भौतिक काही गोष्टी, मान सन्मान, पद प्रतिष्ठा, या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आहेत ना. परंतु जे विष्णू परमात्माच्या रूपात आपल्या हृदयामध्ये वास करत आहेत त्या विष्णूंच्या भक्तीमध्येच वास्तविक आपला स्वार्थ आहे तो जाणत नाही. आणि मग या बाहेरच्या गोष्टीच्या मागे लागतो. आणि मग भरपूर गोष्टी प्राप्त करून पण मग त्याला अनुभव येतो की एवढ्या गोष्टीच्या मी मागे लागलो, प्राप्त केलं, तरी पण मला जे अपेक्षित आनंद आहे तो मला मिळत नाही. हे त्याला नंतर अनुभव येतं. परंतु त्यावेळेला पूर्ण वेळ निघून गेलेली असते. कारण ह्या सर्व भौतिक गोष्टीच्या मागे लागून त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य घालवलेलं असतं. आणि जेव्हा मृत्यूच्या सेवेवर जेव्हा पडलेला असतो तेव्हा त्याला ह्या गोष्टी काय होतात, विचारांमध्ये येऊ लागतात. तो त्याला पूर्ण वेळ निघून गेलेला असतो. तर ही स्थिती बद्ध जीवाची आहे. आणि आपण पुन्हा पुन्हा म्हणत आहोत की अर्जुन हा काय करत आहे, आपल्यासारख्या सर्व बद्ध जीवांचं प्रतिनिधित्व करत आहे. आणि अर्जुन त्यांच्या ह्या आचरणातून आपल्या सर्वांची भूमिका निभावत आहे. आपल्या सर्वांची कमी ज्यादा प्रमाणात अशी स्थिती आहे आपल्या जीवनामध्ये. आपण प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, काय करू नये यासाठी बोलून गेलेलो आहोत कमी ज्यादा प्रमाणात. का, कारण आपण भगवंताच्या भक्तीचं ज्ञान स्वीकारत नाही आहोत, मनाच्या रथावर बसून मार्गक्रमण करत आहोत आणि आपल्या ध्येयामध्ये आणि ध्येयाच्या संबंधित गोष्टींमध्ये अत्यंतिक आसक्त झालेलो आहोत. आणि मग भगवंत अर्जुनाला जो उपदेश देतात तो उपदेश जसा अर्जुनाने आपल्या जीवनामध्ये लागू केला तसाच तो उपदेश आपण आपल्या जीवनामध्ये लागू करू. मग अर्जुन जसं त्या स्थितीतून बाहेर पडला तसंच आपण पण आपल्या जीवनातील वेगवेगळ्या स्थितीतून बाहेर पडू शकतो. काही जण म्हणतील पुढे आमच्या जीवनात तशी काही स्थिती नाही, आमच्या जीवनात सर्व काही व्यवस्थित चालू आहे. एखादा व्यक्ती तसं म्हणत असेल तो सर्वात जास्त भ्रमामध्ये आहे किंवा अज्ञानामध्ये आहे. त्याला माहीतच नाही की भविष्यात त्याच्यासमोर काय वाढून ठेवलेलं आहे. आणि हे तर सर्वात मोठे मायेचा प्रभाव त्याच्यावर आहे की त्याला माहीतच नाही की तो किती फार प्रतिकूल स्थितीमध्ये आहे. आणि यासाठी भगवंत अर्जुनाला माध्यम म्हणून आपल्याला हा भगवद्गीतेचा उपदेश देत आहे. आपण भविष्यामध्ये आणि चर्चा करत आहोत. आता फक्त अर्जुनाची स्थिती कशी आहे हे आपण पाहत आहोत आणि त्याच्याद्वारे आपण पण तुलना करून आपली पण कमी जादा प्रमाणात अशी स्थिती आहे हे आपण समजून घ्यायचं आहे. आणि मग अर्जुनाला दिलेले जे काही उपदेश आहेत ते चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपण लागू करण्यामध्ये सक्षम बनू शकतो किंवा लागू करू शकतो. मग ते स्टेप बाय स्टेप आपण पुढे पाहू. ठीक आहे, आपला वेळ पण पूर्ण झालेला आहे. कोणाला काही शंका आहे आज जे आपण चर्चा केली त्या संबंधित? आता दुर्योधन हे धर्मानं बांधला होता, त्याला तुझं प्रायश्चित्त हे मिळणार नव्हतं, म्हणजे जे फळ आहे किंवा प्रतिक्रिया आहे. आणि अर्जुन हा तसाच आहे की आदर म्हणून धर्माप्रमाणे वागणार होता, त्यामुळे त्याला विषाद वाटायचं काही कारण नव्हतं. प्रभूजींचा प्रश्न आहे, हा पण चांगला प्रश्न आहे. प्रश्न काय की अर्जुन हा धर्माने वागणारा होता आणि परिपूर्ण ज्ञान म्हणजे ज्ञान होतं त्यांना म्हणायला चांगलं. तर मग त्यांना विषाद होणं किंवा ही अशी शंका दुःख होणं हे म्हणजे काय म्हणतात की व्हायला नको पाहिजे अशापर्यंत ते विचारत आहेत. आता याचा प्रश्न याचं उत्तर हे आहे की वास्तविक भगवंतांच्या शक्ती दोन प्रकारे कार्य करतात. एक आहे महामाया आणि दुसरी आहे योग माया. जसं लाईट आहे, लाईट एकच शक्ती आहे, वीज इलेक्ट्रिक जी सप्लाय ती एकच शक्ती आहे. परंतु ती लाईट सप्लाय आपण जेव्हा फ्रीजला जोडतो तर ते काय करते, वस्तूंना थंड करते. परंतु तीच लाईट आपण जेव्हा हीटरला जोडतो तर ती लाईट करते काय करते, वस्तूंना गरम करते. बरोबर ना? तसं भगवंताची एक शक्ती आहे अंतरंग शक्ती, ती काय करते, अभक्तांसाठी महामायेचं कार्य करते आणि भक्तांसाठी योग मायेचं कार्य करते. मग जे भौतिक लोक आहेत ते जे भ्रमित होतात किंवा शंकेमध्ये येतात किंवा गोंधून जातात तेव्हा त्यांच्यावर कोणत्या शक्तीचा प्रभाव असतो, महामायेचा प्रभाव असतो, ज्याला आपण दुर्गा माता म्हणतो.
परंतु भक्त जेव्हा काही परिस्थितीमध्ये म्हणजे असं गोंधळून जातात, त्यांच्या हृदयामध्ये जेव्हा शंका निर्माण होते, तर ती शंका भगवंताने स्वतः आपल्या मायेचा प्रभाव टाकून निर्माण केलेली असते. कारण ती जे काही प्रसंग आहे तो पूर्ण घडवून आणायचा आहे. मग आता पहा, आपण पुन्हा पुन्हा सांगत आहोत की भगवंताने अर्जुनाला माध्यम म्हणून आपल्या सर्वांना हे ज्ञान दिलेलं आहे. मग अर्जुनाला माध्यम कसं बनवायचं, तर अर्जुनाच्या हृदयामध्ये ती शंका निर्माण झाली पाहिजे. मग आता अर्जुन इथं जी शंका बोलत आहे किंवा गोंधळाच्या स्थितीमध्ये आलेला आहे, तर एका दृष्टिकोनात पाहायला गेलं तर वास्तविक अर्जुन खरोखर त्या स्थितीमध्ये येण्याच्या स्थितीमध्ये म्हणजे तशी त्यांच्यामध्ये हृदयामध्ये शंका निर्माण होणं काही गरजेचं नव्हतं किंवा शक्य नव्हतं. परंतु भगवंताने त्याला माध्यम बनवलेलं आहे आणि भगवंताने योग मायेचा प्रभाव टाकून त्यांना काही कालासाठी भ्रमित केलेला आहे. आणि त्या भ्रमित स्थितीमध्ये अर्जुन ते प्रश्न विचारत आहे. मग अर्जुनाने ते प्रश्न विचारले म्हणून भगवंताला ते ज्ञान सांगण्याची संधी मिळाली आणि ते ज्ञान मग आपल्याला मिळालं आणि आपण पण त्याचा लाभ घेत आहोत. मग जसं आपण ह्याच्या उपद्घातमध्ये तुम्ही वाचला असाल, प्रभात काय म्हणताय, लेकी बोले सुने लागे. मग इथं तेच कार्य चालू आहे. आता आपल्यासारख्या अभक्तांना भगवंताला ज्ञान द्यायचं आहे, तर आपण तेवढे काही डायरेक्ट ज्ञान ऐकणाऱ्या स्थितीमध्ये नाही आहोत. भगवंताने काय केलं, माध्यम कुणाला बनवलं, आपल्या भक्तांनाच बनवलं. मग अर्जुन एवढे श्रेष्ठ भक्त होते की भगवंताने त्यांना माध्यम बनवलं की यांना मी काही प्रभावित करून शंका निर्माण केली तर अर्जुन माझ्यावर दोष देणार नाही की भगवंता तुम्ही माझ्यावर असं का केलं. कळत आहे का. जसं भीष्म पितामहांनी अर्जुनाच्या इच्छेने कौरवांच्या बाजूने लढले. त्यांनी असे म्हणले, प्रभूजी भगवंता मला तुम्ही त्या बाजूने लढण्यासाठी म्हणजे तुमची इच्छा आहे अंतर्गत, व तो पूर्ण जोपर्यंत महाभारत वाचलं जाईल तोपर्यंत लोक माझी निंदा करतील. मग भीष्म पितामहांनी तसा विचार केला नाही, कारण ते भगवंताचे शुद्ध भक्त होते ना. ते भगवंतांच्या प्रसन्नेसाठी भगवंताच्या इच्छेसाठी कोणतीही भूमिका निभवायला तयार आहे. परंतु आपली स्थिती तशी नाही. आणि म्हणून अर्जुनाला एक प्रकारे तिथं ती शंका निर्माण झाली. अर्जुनचे प्रश्न विचारत आहे आणि मग अर्जुन भक्त आहे हे पुढे आपल्याला कळेल शेवटी की भगवंताने सांगितलं आणि अर्जुनाने लगेच स्वीकारलं. परंतु आपलं काय आहे, आपण आपल्या हृदयामध्ये तशी शंका पण येत नाही आणि उत्तर दिलं तर ते आपण लगेच समजून पण घेत नाही, अशी आपली स्थिती आहे. त्यासाठी भगवंताला मग असं एक नाटिका प्रस्तुत करावी लागते. त्या नाटिकामध्ये आपल्याच एखाद्या प्रिय व्यक्तीला खलनायकाची भूमिका द्यावी लागते आणि स्वतः नायक असतील आणि एक सर्व भूमिका निभावतात. आता जय विजय आहेत, रावण आणि कुंभकर्ण आहेत, तर ते कोण आहेत, भगवंतांचे पार्षद आहेत जय विजय. परंतु त्यांना भगवंतांनी रावण आणि कुंभकर्णाची भूमिका दिली आणि भगवंत स्वतः प्रभू रामचंद्राच्या रूपात आले आणि त्यांनी पूर्ण ही लीला प्रस्तुत केली. लीला भगवंताच्या कार्याला लीला का म्हटलं जातं, आणि ते सर्व भगवंताच्या इच्छेने होत आहे. कशासाठी, आपल्यासारख्या बद्ध जीवांना शिकवून देण्यासाठी. भगवंताने त्या रामायणाची लीला प्रस्तुत केली नसती तर त्या रामायणाच्या लीलेवरनं, त्या कथेवरनं आज पण इतर लोक वेगवेगळ्या शिकवणी घेतात आणि आपल्या जीवनाला सफल बनवतात. ते झालं नसतं. हे सर्व भगवंताच्या लीला आहे किंवा कार्य आहे, त्यावर ते आपण समजून घेऊ शकतो. ठीक आहे, आणि कोणाला काय शंका. श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, ताय गौर प्रेमानंदे. आता आपण जे हरिनामामृत वाचतो ते आता लॅपटॉप पण बंद झालेला आहे, तर ठीक आहे. मग आता म्हणजे आपण हरिनामाचं महात्म्य जे वाचून चर्चा करतो, आता लॅपटॉप बंद झाला तेव्हा आपल्याला ते वाचता येणार नाही. काही शंका किंवा प्रश्न असतील तर घेऊ शकतो आपण 5-7 मिनिटांनी. कोणाला काही शंका दुसरी आज नाही, आजच्या विषयावर नाही, तर काही वाचन केल्यानंतर आपल्याला असेल ते पण आपण बोलू शकतो. भीष्म पितामह ते कौरवाच्या बाजूने लढले, बरोबर, ते भगवानची इच्छा होती. द्रौपदीचं चिरण हरण झाला तेव्हा का त्याने वाचवले नाही भीष्म पितामह. हां, तर प्रभूजींचा प्रश्न आहे की ठीक आहे, भगवंताची इच्छेच्या अंतर्गत इच्छा होती म्हणून भीष्म पितामहांनी कौरवांच्या बाजूने लढले, परंतु द्रौपदीच्या वेळेला
भीष्म पितामहाने द्रौपदीचं रक्षण का केलं नाही, द्रौपदीचं वस्त्रान केलं जात होतं, तर त्या सभेमध्ये भीष्म पितामह पण तिथं होते. मग त्याचं पण उत्तर हेच आहे, कारण भगवंतांना हे महाभारताचं जे युद्ध आहे हे एक प्रकारे घडवून आणायचं होतं. का? कारण भगवान कशासाठी आलेले आहेत? परित्राणाय साधूना विनाशाय दुष्टां. दुष्टांचा नाश करायचा आहे आणि परित्राण म्हणजे साधूंचं रक्षण करायचं आहे, धर्माची स्थापना करायची आहे. म्हणजे तर कौरव हे पूर्णतः अधार्मिक वृत्तीने वागत आहे आणि पृथ्वीचा भार पण भगवंताला कमी करायचा आहे, कारण त्यासाठी भगवंत अवतरित झाले होते. मग त्यासाठी महाभारताचं युद्ध घडवून आणणं पण आवश्यक होतं. मग त्या पुढच्या सर्व लीला घडवून येण्यासाठी काही असे प्रसंग पण आवश्यक असतात, त्या प्रसंगानुसार पुढची काही गोष्टी घडतात. मग तिथं म्हणलेलं आहे महाभारतामध्ये की भीष्म पितामह तात्कालिक गोंधळून गेले की वास्तविक त्या स्थितीमध्ये योग्य धर्म काय आहे. द्रौपदीचं रक्षण करणं हा योग्य धर्म आहे का, आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप न करणं हा योग्य धर्म आहे, या संबंधी ते गोंधळून गेले. आता काही भक्त म्हणतात, काही भक्त नाही, आचार्य सांगतात, काही महाभारतामध्ये ते प्रसंग नाही आहे, परंतु काही आचार्यांनी एक थोडं प्रसंग एक्स्ट्रा सांगितलं. तो म्हणजे काय की जेव्हा महाभारत युद्ध झाल्यानंतर भीष्म पितामह शहर पडलेले आहेत आणि पांडवांनी युद्ध जिंकलेले होते, परंतु युधिष्ठिर महाराज आता राज्य स्वीकारायला तयार नव्हते, कारण त्यांना फार गिल्टी फील लागलं. पण एवढं मोठं युद्ध माझ्यामुळे झालं, मी राज्याच्या स्वार्था म्हणजे लोभापोटी हे युद्धासाठी तयार झालो. पण तो वास्तविक युधिष्ठिर महाराज पांडवांमुळे झालं का? पांडव तर 5 गावं घेऊन स्वीकारायला तयार होते. वास्तविक दुर्योधनाच्या हट्टापोटी जे युद्ध झालं होतं, परंतु युधिष्ठिर महाराज तसे दुःख व्यक्त करू लागतात आणि भगवान समजावतात, व्यासमुनी समजवतात, तरी ते काही स्वीकारत नाही. शेवटी भगवंत सर्व पांडवांना युधिष्ठिर महाराजांना घेऊन कुठे जातात? भीष्म पितामहांकडे जातात, ज्या ठिकाणी भीष्म पितामह त्या युद्धभूमीवर अजूनच शेवर पडलेले, अजून ध्येय त्यागलेला नव्हता. आणि तिथं भीष्म पितामहांच्याकडून काय करतात? पांडवांना उपदेश करवतात भगवान श्रीकृष्ण. भीष्म पितामहांना म्हणतात की तुम्ही उपदेश करा यांना योग्य धर्माचा. आणि मग काही आचार्य सांगतात की भगवंताने अर्जुनाला उपदेश दिला आणि अर्जुनाला योग्य स्थितीमध्ये आणलं, ते भगवंत काही युधिष्ठिर महाराजांना योग्य स्थितीमध्ये आणू शकत नव्हते का? आणू शकत होते. मग तो भगवंताची इच्छा होती की भीष्म पितामह माझे एवढे शुद्ध भक्त आहेत, मृत्यूच्या अगोदर त्यांना तो सन्मान मिळाला पाहिजे आणि त्यांच्याकडून जे ज्ञान आपण पण देऊ शकतो होतं ते ज्ञान भगवंताला त्यांच्याकडून द्यायचं. आणि भीष्म पितामहांकडे घेऊन जातात पांडवांना भगवान श्रीकृष्ण आणि भीष्म पितामह फार मोठा उपदेश करतात. तिथं महाभारतामध्ये शांती पर्व नावाचा एक भाग आहे, अनुशासन पर्व नावाचा भाग आहे, त्याच्यामध्ये फार विस्तृत उपदेश केलेला आहे भीष्म पितामहाने. वास्तविक धर्म म्हणजे काय हे युधिष्ठिर महाराज सांगितलेलं आहे. मग त्यावेळेला महाभारतामध्ये वर्णन नाही आहे त्या ग्रंथामध्ये, परंतु काही लोककथेमध्ये सांगितलं जातं की त्यावेळेला द्रौपदी पण तिथं होती आणि द्रौपदी ती ऐकून हसू लागते. का हसू लागते? ती काही बोलत नाही, परंतु भीष्म पितामह त्यांना पाहून म्हणतात की हे द्रौपदी, तू मला पाहून हसत आहे ही योग्यच आहे, मला माहीत आहे तुझ्या मनामध्ये काय चालू आहे. तुझ्या मनामध्ये काय चालू आहे की भीष्म पितामह आपले पितामह आता एवढं धर्माचा उपदेश करत आहेत, परंतु जेव्हा भर सभेमध्ये माझं वस्त्रहरण केलं होतं तेव्हा यांचा धर्म कुठे गेला होता, असा विचार द्रौपदीच्या मनात आला. आणि त्यावेळी द्रौपदी थोडी मनोमन हसली. आणि त्यावेळेला भीष्म पितामह, द्रौपदीने ते काही कारण सांगितलं नाही, परंतु भीष्म पितामह अंतर्हृदयात ते ओळखतात द्रौपदी का हसली. आणि द्रौपदीला उत्तर देण्यासाठी भीष्म पितामह स्वतः म्हणतात की हे द्रौपदी, धर्म फार जटिल आहे. मग त्यावेळेला भीष्म पितामह वर भौतिक कारण देतात, मी तिथं का योग्य धर्म आणि अधर्म समजू शकलो नाही. तर म्हणतात की त्यावेळेला धृतराष्ट्र किंवा दुर्योधन किंवा दुसराष्ट्राने मला जे काही पोषण केलं होतं किंवा त्यांनी मला जे काही अन्न दिलं होतं त्या अन्नाच्या द्वारे बनलेलं रक्त माझ्या शरीरामध्ये वाहत होतं. आणि त्यावेळी मी तिथं योग्य धर्म काय अधर्म काय समजू शकलो नाही. परंतु हे द्रौपदी, तुझ्या फार शूरवीर पतीने अर्जुनाने काय केलेलं आहे, माझ्या शरीरामध्ये एवढे बाण मारून ते सर्व रक्त काय केलेलं आहे, बाहेर काढलेलं आहे.
आहे, कारण बाण मारण्याचं रक्त सगळं होऊन गेलं ना. आणि आता माझ्या शरीरामध्ये काय फक्त शुद्ध प्राण आहे, आणि त्यामुळे आता मी योग्य धर्म काय अधर्म काय सांगू शकत नाही. असं भीष्म पितामह म्हणतात. मग याचा अर्थ तेच मूळ कारण नाही आहे, ते आचार्यांनी बरोबर सांगितलेलं आहे. मूळ कारण काय आहे की तिथं पण भीष्म पितामहांची एक प्रकारे जी मती आहे ती भगवंताने योग मायेच्या द्वारे काय केलेले आहे, भ्रमित केलेली आहे. कारण तिथून जे पुढचा जे काही भगवंतांचं जे काही लीला आहे त्या भगवंताला घडवायच्या आहे. आणि मग त्या लीला घडल्या, महाभारत ग्रंथ आपल्यासमोर प्रस्तुत झाला, आणि आज या कलियुगामध्ये हे ग्रंथ सर्वात जादा प्रमाणात 2 ग्रंथ वाचले जातात आणि लोक त्याच्यातून लाभ प्राप्त करतात. कोणते 2 ग्रंथ? रामायण आणि महाभारत. मग त्यासाठी हे भगवंताने सर्व लिहिलं आहे. मग त्या पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे. मग शास्त्रामध्ये कोणतेही प्रसंग आपण 2 प्रकारे समजून घेतले पाहिजे. एक आहे बाह्यकारी कारण आणि एक आहे अंतर्गत कारण. मग भीष्म पितामह कौरवांच्या बाजूने लढण्याचं बाह्यकारी कारण काय आहे की भीष्म पितामहाने प्रतिज्ञा घेतली होती की मी काय करेन, शेवटपर्यंत कौरव म्हणजे हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण करेन. हे बाह्यकारी कारण झालं. पण तो अंतर्गत कारण काय आहे? भगवंतांची इच्छा आहे. तसंच इथं बाह्यकारी कारण काय सांगतायत भीष्म पितामह की माझ्या शरीरामध्ये कौरवांचं दूषित रक्त काय होतं, वाहत होतं. आता ते काय अलंकारिक भाषा आहे, ते काय तसंच होतं का? परंतु ते एक कारण सांगत, आणि ते रक्त आता निघून गेले म्हणून मी धर्माचं योग्य ज्ञान सांगते, बाह्यकारी कारण झालं. परंतु अंतर्गत कारण काय की भगवंत योग मायेच्या द्वारे एखादी विशेष लीला करण्यासाठी काय करतात, आपल्या भक्तांची मती त्यावर भ्रमित करतात, आणि ती लीला घडवून पुन्हा ती योग मायेचा प्रभाव दूर करून आणखी योग्य कार्य करून घेतात. अशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. आपला वेळ पण पूर्ण झालेला आहे, तर आपण नरशार्थी म्हणून थांबू. शेवटी काही सूचना आहे की येणाऱ्या शनिवारी आपला कार्यक्रम होणार नाही आहे. काही भक्त शनिवारी पण येतात त्यांच्यासाठी, आणि कार्यक्रम ह्यासाठी होणार नाही शनिवारचा, कारण येणाऱ्या रविवारी रामनवमीचा दिवस आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या विद्यामध्ये आपण आपल्या भक्तांच्या वतीने आपल्या विद्यार्थी विकास माने प्रभू आहेत त्यांच्या घरी दरवर्षी रामनवमीचा कार्यक्रम साजरा करतो. तर यावर्षी पण नेहमीप्रमाणे तो कार्यक्रम साजरा केला जाईल. तर येणाऱ्या 6 तारखेला तो कार्यक्रम विकास माने प्रभूंच्या घरी असेल. तर मग ज्यांना माहीत आहे घर, आपण त्या ठिकाणी या, आणि ज्यांना माहीत नाही तर त्यांच्यासाठी आपण आपल्या ग्रुपवर त्यांच्या घराचं लोकेशन टाकू किंवा ॲड्रेस टाकू. ढोबळमानाने पाहायला गेलं तर कराड रोडला विवेकानंद नगर हा भाग येतो. त्या ठिकाणी विवेकानंद नगर संभाजीनगर भाग येतो. तर त्या संभाजीनगर त्या भागामध्ये 13 नंबर शाळेच्या समोर त्यांचं घर आहे. तर मग असं विचारलं आपण या, लोकेशन पण टाकू, या आपण. आणि कार्यक्रम स्वरूप असा असेल की सकाळी आपण 9:30ला अभिषेक सुरू करून, 12ची वेळ आहे, 9:30 ते 10च्या दरम्यान अभिषेक सुरू होईल. आणि अभिषेक नंतर म्हणजे पंचामृत पूर्ण प्रभू रामचंद्रांच्या विग्रहांचा आपण अभिषेक करू. त्यानंतर मग कथा असेल, कथेनंतर शृंगार दर्शन, 56 भोग अर्पण, आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद असं असेल. पुष्पांजली पण केली जाईल 12 वाजता, पुष्प अर्पण करणं 12-12:30 वाजता. तर ते पण कार्यक्रम असेल. तर आपण सर्वांनी या, आपल्या ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना, कुटुंबियांना पण घेऊन या, जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ प्राप्त होईल. आणि आपल्याला शक्य असलं तर आपण भोग पण बनवून आणा. आपण 56 भोग अर्पण करतो त्यावेळेला भोग बनवून आणा, तिथं आपण भोग लावू शकतो. आणि कोणाला काही वेळ असेल, सेवा करायची असेल तर शनिवारी दुपारी तिथं सेवा असणार आहे, सजावटीची आणि काही वेगवेगळ्या सेवा. तर माताजी प्रभूजी कोणाला शक्य असेल तर आदल्या दिवशी म्हणजे 5 तारखेला शनिवारी दुपारी आपण 12:30-1च्या दरम्यान तिथं सेवेसाठी येऊ शकता. आणि सेवेसाठी शक्य नाही तर किमान आपण रविवारी 9-9:30 पर्यंत आपण तिथं या कार्यक्रमाला. त्यानंतर तर आजचा जो प्रसाद आहे, तर आजचा प्रसाद हर्षद वाक्षे प्रभू यांच्याकडून दिलेला आहे. हर्षद प्रभू आलेत का? तुझे आणले पाणी असलेले, तर त्यांच्याकडून तो प्रसाद दिलेला आहे. तर प्रसाद देण्याचं विशेष कारण म्हणजे
काही महिन्यांपूर्वी त्यांना पुत्री म्हणजे मुलगी झालेली आहे आणि त्याच्या निमित्ताने त्यांनी प्रसाद दिलेला आहे. आता मंगळवारचा प्रसाद दिलेला आहे, नंतर ते शनिवारच्या भक्तांना पण देणार आहेत. तर त्याच्या निमित्ताने त्यांनी प्रसाद वैष्णव भोजन किंवा प्रसाद म्हणून आमचा प्रसाद दिलेला आहे. तर सर्वांनी आपण 3दा हरिबोल म्हणून त्यांचं धन्यवाद मानूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. लक्षात घेऊया आणि भक्तांचा आजचा विषय धन्यवाद की आज जरा पावसाचं वातावरण आहे, पाऊस चालू आहे कंटिन्यू, लाईट पण नाही, तरी पण आपण उत्सुकतेने एवढा आला आहात. तर विषय धन्यवाद. असंच आपण येत राहा आणि जे भक्त आज येऊ शकले नाहीत त्यांनी पुढच्या आठवड्यातून येत राहा आणि जे लेक्चर आहे मिस झालं तर आपण नंतर रेकॉर्डिंग ऐकून पूर्ण करत राहा, जेणेकरून आपलं जे मधला जे भाग आहे तो मिस होणार नाही. हरे कृष्ण. नमस्ते नर सिंहाय, नमस्ते नर सिंहाय, कल्लाद नाद गायिने, कल्लाद नाद गायिने, हिरण्यकाशी पूर्वक्षः, हिरण्यकाशी पूर्वक्षः, श्रीलङ्कनकालने, श्रीलङ्कनकालये, तो नरसिंहा पर तो नरसिंहा, तो नरसिंहा पर तो नरसिंहा, यतो यतो यामि ततो नरसिंहा, यतो यतो यामि ततो नरसिंहा, बहिः नरसिंहा हृदये नरसिंहा, बहिः नरसिंहा हृदये नरसिंहा, नरसिंहमदिं शरणं प्रपदे, नरसिंहमदिं शरणं प्रपदे, भवकर कमलभरे नाथ अद्भुत सिंहा, दलिता हिरण्यकशिपो तनुलिंगा, केशवदूता नरहरिरूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. भवकर कमलवरे नामा, अद्भुत सिंहा, दलिता हिरण्यकशिपो तनुलिंगा, केशवदूता नरहरिरूपा, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. जय विघ्न विनाशक नरसिंहदेव, विघ्न विनाशक नरसिंहदेव, जय विनाशक नरसिंहदेव, विघ्न विनाशक नरसिंहदेव, जय कल्याण महाराज, कल्याण महाराज, कल्याण महाराज, जय कल्याण महाराज, जय कल्याण महाराज, जय कल्याण महाराज. भक्ति विघ्न विनाशक भक्तवत्सल श्री नरसिंह भगवान
की जय, भक्तराज श्री प्रहलाद महाराज की जय, श्रील प्रभुपाद की जय, तथा गौर प्रेमानंदे हरि हरि बोल।